Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 9th standard semi-English poem, Please Listen. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9th स्टँडर्ड सेमी इंग्लिश पोयम प्लीज लिसन हे शिकणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मित्रांनो, या पोयम मध्ये एक टीनेजर म्हणजे जवळपास तुमच्या वयाचा एक मुलगा किंवा मुलगी आपल्या पॅरेंट्सशी किंवा आपल्या एल्डरशी बोलत असल्यासारखं एक कन्व्हर्सेशनल अशी ही पोयम आहे, ज्यामध्ये तो आपल्या मनातलं आपल्या मोठ्यांना, आपल्या पॅरेंट्सला, आपल्या एल्डर्सला सांगायचा प्रयत्न करतो आहे. सुरू करूया पोयमला. When I ask you to listen to me and you start giving me advice, you have not done what I asked. मित्रांनो, पोयम मधील जो स्पीकर आहे तो म्हणतो, When I ask you to listen to me, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐकून घ्या, and you start giving me advice, आणि त्याऐवजी तुम्ही मला ऍडवाइस म्हणजे सल्ले देऊ लागता. You have not done what I asked. तर माझी तुमच्याकडून जी अपेक्षा आहे ती तुम्ही पूर्ण करत नाही आहात, किंवा मी तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते तुम्ही करत नाही आहात, असं हा स्पीकर म्हणतो. त्याची फक्त एवढी अपेक्षा आहे की समोरच्याने त्याचं ऐकून घ्यावं. When I ask you to listen to me and you begin to tell me why I shouldn't feel that way, you are trampling on my feelings. दुसऱ्या स्टांजामध्ये तो म्हणतो, When I ask you to listen to me, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं शांततेत ऐकून घ्या, and you begin to tell me, आणि तुम्ही मला सांगू लागता, why I shouldn't feel that way, मी असं फीलच का नाही करायला पाहिजे, किंवा माझ्या भावना कशा चुकीच्या आहेत असं तुम्ही मला सांगू लागता. यू आर ट्रॅम्पलिंग ऑन माय फिलिंग्स. तर तुम्ही माझ्या फिलिंग्स म्हणजे भावनांना ट्रॅम्पलिंग म्हणजे चिरडत आहात किंवा माझ्या भावनांचा अनादर करत आहात, असा इथे त्याचा अर्थ होतो. In the third stanza, when I ask you to listen to me and you feel you have to do something to solve my problem, you have failed me, strange as that may seem. तिसऱ्या स्टांजामध्ये तो म्हणतो की when I ask you to listen to me, जेव्हा मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐकून घ्या, and you feel, आणि तुम्हाला असं वाटते, you have to do something, की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, to solve my problem, माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे मी तुम्हाला म्हणतो की माझं ऐकून घ्या, आणि तुम्हाला असं वाटते की तुम्ही काहीतरी केलं पाहिजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. यू हॅव फेल्ड मी, तर तुम्ही मला फेल केलेलं आहे, म्हणजे तुम्ही माझी घोर निराशा केलेली आहे. स्ट्रेंज ॲज दॅट मे सीम, विचित्र, कितीही विचित्र वाटत असलं तरीही तुम्ही मला निराश केलेलं आहे. लिसन, ऑल आय आस्क इज दॅट यू लिसन, ऐकून घ्या, मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणत आहे की माझं ऐकून घ्या. डोंट टॉक ऑर डू, जस्ट हिअर मी, काही बोलू नका, काही करू सुद्धा नका, फक्त एकदा माझं ऐकून घ्या. म्हणजे जो स्पीकर आहे तो पुन्हा पुन्हा एकच गोष्ट रिपीट करत आहे की समोरच्या व्यक्तीने शांततेत त्याचं बोलणं ऐकून घ्यावं. पण त्याऐवजी समोरचा व्यक्ती कधी त्याला सल्ले देतो, कधी त्याला सांगतो की त्याच्या फिलिंग्सच चुकीच्या आहेत, आणि कधी स्वतःच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो, पण त्या स्पीकरला यातील काहीही नको आहे. पुढे तो म्हणतो, ऍडवाइस इज चीप, 20 cents will get you both dear Abby and Billy Graham in the same newspaper. पोएट म्हणतो, स्पीकर म्हणतो, ऍडवाइस इज चीप, सल्ला हा अतिशय चीप म्हणजे स्वस्त आहे. 20 सेंट्स मध्ये कुठल्याही न्यूजपेपर मध्ये, डिअर ॲबी अँड बिली ग्रॅहम म्हणजे कुणालाही कुठल्याही न्यूजपेपर मध्ये अगदी 20 सेंट्स म्हणजे अगदी कमीत कमी पैशात सल्ला मिळून जातो. त्यामुळे त्याला सल्ला नको आहे, कारण सल्ला तर एकदम स्वस्त आहे, तो त्याला नको आहे. And I can do for myself, I am not helpless, maybe discouraged and faltering but not helpless. आणि तो म्हणतो, I can do for myself, आणि मी माझी मदत स्वतः करू शकतो. I am not helpless, मी helpless नाही, मी माझी मदत करू शकतो. Maybe discouraged and faltering, हा कदाचित आता सध्या मी discouraged आहे म्हणजे निराश झालेलो आहे, faltering म्हणजे अडखळतो आहे, but not helpless, पण helpless तर मी नक्कीच नाही. When you do something for me that I can and need to do for myself, you contribute to my fear and inadequacy. स्पीकर म्हणतो, when you do something for me that I can and need to do for myself, जेव्हा जी गोष्ट मी स्वतःसाठी करायला पाहिजे किंवा मी स्वतःसाठी करायची गरज आहे, जेव्हा अशी गोष्ट तुम्ही माझ्यासाठी करता, यू कॉन्ट्रीब्यूट टू माय फिअर अँड इनएडिक्वसी, तेव्हा तुम्ही माझी मदत नाही करत, उलट तुम्ही माझं फिअर
म्हणजे माझी भीती आणि इनएडिक्वसी म्हणजे माझा अपुरेपणा जो आहे त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करायचं काम, त्याला वाढवण्याचं काम करता आहात. त्यामुळे माझी मदत तर होत नाही, उलट तुम्ही माझ्या भीतीला आणि इनएडिक्वसीला वाढवण्याचं काम करता. But when you accept as a simple fact that I feel what I feel, no matter how irrational. पण जर तुम्ही एक सिंपल फॅक्ट, अतिशय साधी गोष्ट जर तुम्ही एक्सेप्ट केली की व्हॉट आय फील दॅट आय फील व्हॉट आय फील, म्हणजे माझ्या भावना या माझ्या भावना आहेत, नो मॅटर हाऊ इरॅशनल, कितीही इरॅशनल असल्या तरी, कितीही अवाजवी असल्या तरी माझ्या भावना या माझ्या भावना आहेत. आणि जेव्हा तुम्ही हे एक्सेप्ट कराल, then I can stop trying to convince you and get about this business of understanding what's behind this irrational feeling. त्यानंतर स्पीकर म्हणतो की मग आय कॅन स्टॉप ट्राईंग टू कन्व्हिन्स यू, मग मी तुम्हाला कन्व्हिन्स करणं थांबवेल, तुम्हाला समजून सांगणं थांबवेल. अँड गेट अबाउट दिस बिझनेस, आणि याकडे लक्ष देईल की अंडरस्टँडिंग व्हॉट्स बिहाइंड दिस इरॅशनल फिलिंग, माझ्या या इरॅशनल फिलिंग्सच्या मागे, माझ्या अवाजवी भावनांच्या मागे नेमकं कारण काय हे समजून घ्यायचा मी प्रयत्न करेल. And when that's clear, the answer are obvious and I don't need advice. आणि जेव्हा ते कळेल, म्हणजे माझ्या या भावनांच्या मागचं कारण मला समजेल, answer are obvious, तेव्हा answer सुद्धा obvious असेल, म्हणजे त्याचं उत्तर सुद्धा मला सापडेल. And I don't need advice, आणि मग मला कुणाच्याही सल्ल्याची आवश्यकता पडणार नाही. Irrational feelings make sense when we understand what's behind it. अशा प्रकारचे जे irrational feelings आहेत, अवाजवी भावना आहेत, यांचा सुद्धा अर्थ लागतो जेव्हा आपल्याला त्यांच्या मागचं कारण माहिती होते. Perhaps that's why prayer works sometimes for some people. त्यामुळे पोएट स्पीकर म्हणतो, कदाचित त्याचमुळेच प्रेयर्स म्हणजे प्रार्थना ज्या आहेत त्या फळाला येतात, कामी येतात. समटाइम्स फॉर सम पीपल, कधी कधी काही लोकांसाठी. बिकॉज गॉड इज म्यूट, ही डझंट गिव्ह ऍडवाइस और ट्राय टू फिक्स थिंग्स. कारण त्यामागचं कारण असं आहे की देव हा शांत आहे, गॉड इज म्यूट. ही डझंट गिव्ह ऍडवाइस, देव तुम्हाला सल्ले देत नाही. और ट्राय टू फिक्स थिंग्स, किंवा तुमचा प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे कधी कधी काही लोकांच्या भावना फळाला येतात, असं स्पीकर म्हणतो. गॉड जस्ट लिसन अँड लेट यू वर्क इट आउट फॉर युअर सेल्फ. देव फक्त ऐकून घेतो आणि तुमचा प्रॉब्लेम, तुमची समस्या तुम्हाला सॉल्व्ह करू देतो. सो प्लीज लिसन अँड जस्ट हिअर मी. त्यामुळे पोएट स्पीकर पुन्हा एकदा म्हणतो, त्यामुळे प्लीज कृपया करून माझं ऐकून घ्या, फक्त माझं ऐकून घ्या. अँड इफ यू वॉन्ट टू टॉक, वेट अ मिनिट फॉर युअर टर्न अँड आय विल लिसन टू यू. आणि शेवटी तो म्हणतो की आणि जर तुम्हाला बोलायचं असेल तर थोडा वेळ थांबा, तुमचं टर्न येण्याची वाट बघा, आणि मग आय विल लिसन टू यू, मग मी शांत बसेल आणि मी तुमचं ऐकून घेईन. सो अशा प्रकारे मुलांनो ही पोयम आहे प्लीज लिसन, ज्यामध्ये स्पीकर अगेन अँड अगेन आपले जे एल्डर्स आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांना त्याच्या मनातलं ऐकून घेण्यासाठी विनंती करतो आहे. ऑथर अननोन आहेत, पोयम कोणी लिहिली आपल्याला माहिती नाही, पण अतिशय छान मेसेज ही पोयम आपल्याला देते. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे पोयम समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. I will see you in another video. Till then, take care. Goodbye.